नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. या चॅनलवर आपण वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यातल्या वेगवेगळे अनुभव ऐकतो. काही अघटित असतात, काही आनंददायी असतात, काही मजेशीर असतात. तर आज आपल्याबरोबर आहेत श्री राजीव लिमये. या लिमये साहेब. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? नमस्कार. अतिशय आनंदात आहे, खुश आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच पाहिजे. आयुष्य हे ह्याच्यातच असायला पाहिजे. काय वेगळं धुंदीत पाहिजे. अगदी खरं. लिमये साहेब हे कोकणातील रत्नागिरीचे आहेत, जिथे संपूर्ण आयुष्य त्यांचं ग्रामीण संस्कृतीत त्यांनी घालवलेलं आहे आणि हे त्यांचं अनोखेपण आहे. तर आता त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया की त्यांचं आयुष्य कोकणात कसं गेलं, आयुष्यभर तिकडेच होते का, कसं काय होतं ते आज आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. तर लिमये साहेब, तुमचा जन्म कुठचा? माझा जन्म कर्ले गावातलाच, रत्नागिरीचाच. आणि तेव्हापासून मी आजही, म्हणजे आज तर मी पुण्यामध्ये आहे, प्रसंगोपात बाहेर जाणं होतं, परंतु प्रामुख्याने 68 वर्षामध्ये मी प्रामुख्याने रत्नागिरी आणि कर्ल्यामध्येच वाढलो. कर्ल्यामध्ये जे काही माझं कर्तृत्व असेल, अगर कारकीर्द असेल, जे काही मी समाजकारण केलं असेल, जे काही कौटुंबिक आयुष्य आनंदाने जगलो असेल, ते पूर्णपणे कर्ल्या आणि रत्नागिरीच्या परिसरामध्ये कोकणामध्ये व्यतीत केलेलं आहे. बरं. कारलं हे रत्नागिरीपासून किती लांब आहे? कर्लं हे तसं म्हटलं तर रत्नागिरीचाच भाग आहे असं म्हणता येईल. म्हणजे पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना थोडक्यात सांगायचं झालं तर हे खाडीकाठी बसलेलं आमचं कर्लं गाव आहे. आणि तुम्ही थिवाज राजांचं ब्रह्मदेशाचं नाव ऐकलं असेल, तर त्या थिवा राजांच्या जो पॅलेस त्याच्या खालच्या बाजूला जो भाग आहे त्याच्यामध्ये ते बसलेलं आहे. बरं बरं. तुम्ही मगाशी मला एक पुस्तक दाखवलं. हो. तर ते पुस्तक आहे का तुमच्याकडे आता? खरं तर माझ्या आयुष्यातला या टप्प्यावरचा अतिशय आनंदाचाच असा तो सोहळा आहे असं म्हणेन मी. हे पुस्तकामध्ये माझे सगळे विचार लिहिणं, माझ्या कुटुंबातल्या, माझ्या गावातलं, कारण कुटुंब माझं जर म्हटलं तर ते गाव हे मी माझं कुटुंब म्हणतो. तर त्या कुटुंबातल्या जे समाज घटक आहेत, मी अगदी एखादा साधा बैलगाडीवाला असेल, होडीवाला असेल, एखादा त्यातला खोती असेल ना गावामध्ये, त्यातला एखादा खोत असेल, त्यावेळच्या त्या जुन्या महिला असतील की ज्या एकत्र येऊन पापड लाटायच्या, गप्पा मारायच्या, आणि श्रमिक असतील, खूप शेतकरी करणारे शेतकरी असतील, माडावर चढणारा, माडी काढणारा एखादा माडकरी असेल, या सगळ्यांची व्यक्तिमत्व मी याच्यामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असंही कर्ल्याची बखर असं त्याचं एक नाव मी माझ्या गावाचं कर्ला आणि ती बखर. नदी कुठची? आता जर ह्या पुस्तकावरून बघायचं झालं तर ही जी येते पश्चिम वाहिनी ज्याला म्हणता येईल अशी काजळी नदी आहे. आणि ती काजळी नदी इथे आली की ती समुद्राचं पाणी मिसळलं की त्याला खाडी म्हणतात. तर ती भाट्याची खाडी किंवा ज्याला आम्ही कर्ल्याची खाडी म्हणतो, तर ती खाडी आहे. खाडी समुद्राला मिळते, अरब समुद्राला. बरं. मग आता तुमच्या आयुष्यातल्या काही घडामोडी किंवा अनोखे अनुभव किंवा काही आनंददायी अनुभव असे काही सांगू शकाल का? नक्कीच. कारण आपलं आयुष्य हे ज्याला म्हणता येईल की असं काही एका रेषेत चालणारं गोष्ट नाही आहे कोणाची. आंबट गोड, कडू गोड अशा आठवणी आणि असे प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात. कर्ल्यासारख्या निसर्गरम्य गावामध्ये जन्मल्यामुळे मी जर म्हटलं की माझं आयुष्य अतिशय आनंदात गेलं तर ते थोडक्यात मला वर्णन करता येईल. आता हे होत असताना जर आठवणी सांगितल्या तर त्या माझ्या अगदी आजीपासून, आजोबांपासून, माझ्या वडिलांपासून अशा सगळ्या येतात. आणि मग साहजिक आहे, पुढचे कुटुंब, लग्न होतं आपलं, आणि त्या सगळ्या सुखद आठवणी असतात, मुलं होतात, त्या मुलांमध्ये आपलं आयुष्य जातं, समाजामध्ये. त्यातले असे काही अनुभव सांगाल का, किंवा असे काही हे सांगू शकाल का? त्यातले अनुभव तर नक्कीच सांगता येतील, जे मी मगाशी म्हटलं तेवढ्या कर्ल्याच्या बखरीमध्ये मी केले. माझं लहानपण जर मी आठवलं तर त्यातले जे प्रसंग म्हणण्यापेक्षा सुद्धा
ज्याला म्हणता येईल की निसर्गाशी निगडीत होतो बरोबर. माझं आयुष्य. म्हणजे मी लहानपण जसं वाढत गेलो तसं माडा पोपडीच वाढलो. त्यामुळे माडावर चढणं, पोपडींवर चढणं, शेत नांगरणं, म्हणजे आजी मला शेतात घेऊन जायची, म्हणजे लावणी करणं, जोडणी करणं, भात कापणं. पण मग करत करत तुम्ही जसे जसे मोठे होत गेलात तसे तसे तुमच्या आयुष्यातले काही वेगळे प्रसंग किंवा असं काही सांगू शकाल का? आमचं गाव शहरानजीक असल्यामुळे चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था आमच्या म्हणजे शिरक्या स्कूलमध्ये मी गेलो. चालत जायचो, 2-3 किलोमीटर चालत जायचो घाटीतून. त्यामुळे निसर्गाचे जे अनुभव होते ते आम्हाला शाळेत जातानाच मिळत असायचे. आणि शाळेमध्ये जात असताना जर शाळेचं आयुष्य आठवलं तर मला स्कॉलरशिप मिळाली बरं. 7वी मधली. बरं. एक छान असे मला मार्गदर्शक, ज्याचं मी नाव घेतलं तर साळवी सर म्हणून मला होते, त्यांनी मला घडवलं. म्हणजे एक टप्पा जो असतो आयुष्याचा तो घडलं. मग माझं त्याच्यामध्ये सुखद स्मृती ज्याला म्हणता येईल, स्कॉलरशिप मिळणं एक सुखद स्मृती होती माझ्या आयुष्यामधली. आणि मग त्याच्यातून SSC होऊन कॉलेजला जाणं, हे सगळं एक प्रकारचं आयुष्य माझ्या याच्यामध्ये येत गेलं. आणि हे सगळं असताना मी ग्रॅज्युएट झालो. आणि नोकरीमध्ये असताना जसं म्हटलं की माझं गाव अतिशय सुंदर होतं. एक अनेक समाज घटक आणि ते सलोख्याने राहत होते. मग तो एक प्रत्येक याच्यामध्ये एक असं वळण येतं, इतिहासाचं वळण असतं किंवा त्याच्या वर्तमान तसं वळण असतं. एक त्रस्त असं प्रकारची जी एक वाईट वृत्ती असतात त्याचं प्राबल्य गावामध्ये वाढताना मला सर्वच समाजाला, मला प्रामुख्याने जाणवत असेल, सर्वच समाजाला जाणवत होतं. आणि ह्याच्यावर काय उपाय योजावा असं आमच्यातले जे तरुण होते ते विचार करत होते. आणि असं ज्याला म्हणतात की मी काही पहिल्यांदा एवढा प्रोएक्टिव्ह नव्हतो, परंतु मी स्वतः त्याच्यावर थोडा पुढाकार घेतला. आणि तो माझ्या आयुष्यामधला एक मोठा बदल होता असं मी समजतो. लोकांचं संघटन करून ह्या सगळ्या ज्या काही अपप्रवृत्ती होता त्याचा विजय मिळवण्यासाठी मी काही समाज संघटन केलं. त्याला राजकीय पार्श्वभूमी थोडीफार नैसर्गिकरित्या आली. आणि या सगळ्यामधून त्या सगळ्या अपप्रवृत्ती निर्दालन झाला. आणि पर्वत समाज जो घटक होता ते सर्व समाज घटक सलोख्याने पुन्हा नांदू लागले. आणि काही समाज घटक तर अधिकाधिक जवळ आले असंही मला सांगता येतं. आणि हे दिवस होते सगळे थ्रिलिंग होते. अनेक जीवावरचे प्रसंग, अनेक संघर्षमय प्रसंग या सगळ्या कालावधीमध्ये येऊन गेले. त्याची कटुता माझ्या मनावर नाही, माझ्या समाजाच्या मध्येही ती राहिलेली नाही आज. परंतु ते नक्कीच ज्याला म्हणतात चित्तथरारक होते, रोमहर्षक होते, जीवावरचे होते, असं मला थोडक्यामध्ये सांगता येईल. अरे वा, अरे वा. पण ह्याच्यातनं तुम्हाला एक वेगळी प्रगल्भता आली असेल ना? नक्कीच. कारण माणूस घडतो त्याच्यावर कुटुंबाचे संस्कार असतात, तसे समाजाचे संस्कार असतात, परिस्थिती त्याला घडवत असते. त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी करत असताना मी कॉलेजमध्ये जरी थोडाफार लिहित असलो तरी फार समाजाभिमुख किंवा आउटस्पोकन होत असं मी मानत नाही. आणि मग या समाजकारणामध्ये भाग घेत असताना मला अनेक वेळेला मोठमोठ्या अधिकाऱ्यांसमोर प्रेझेंटेशन देण्याची संधी मला लाभली. अगदी थोडक्यामध्ये फार मोठा आनंदाचा क्षण मला सांगायचा आला. त्या सर्व महाराष्ट्र ज्यांच्या स्मृती जागवतो असे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मला दैवत मानतो. त्या काळामध्ये माझे मी दैवत मानतो. तर त्यांच्या एका मोठ्या कोकणामधल्या सभेचं संचालन करण्याची जबाबदारी मला पार पाडता आली. अरे वा, अरे वा. हा माझ्या आयुष्यात सूत्रसंचालन केलं त्यावेळेस. सूत्रसंचालन केलं. ओके, ओके. आणि संपूर्ण कोकणातल्या जनतेला जो दंडवत बाळासाहेबांनी घातला तो मी त्यांच्या जवळ राहून तो अनुभव. अरे वा, अरे वा. तर हा म्हणजे आत्ताही सांगताना मला ते ज्याला म्हणता येईल की रोमांच उभे राहतात. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी माझा संपर्क आला. दुसरं जर याच पठडीतलं मला सांगायचं आलं तर प्रमोद महाजनांचं नाव आपण एक फरडे वक्ते म्हणून आपण त्यांनी खूप मोठं काम केलं. खूप सानिध्यात पण काम केलं का? सानिध्यात काम केलं असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या एका सभेच्या संचालनामध्ये मला सहभाग आणि त्याच्या व्यक्तिमत्व जवळून बघण्याची
ते कसं मेस्मराईज करायचे ते मी जवळून बघितलं. बरं. तो प्रसंग विस्ताराने वेगळा सांगता येईल, परंतु आत्ता जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी ती सभा कशी मेस्मराईज केली होती. म्हणजे बाळासाहेबांचं एक वेगळं प्रखर व्यक्तित्व आणि ह्यांचं एक वेगळं व्यक्तित्व. त्या दोन्ही व्यक्तित्वांना त्यांच्या जवळ उभं राहून समाजावर किंवा समोरच्या श्रोतृवर्गावर ते कसं गारुड पसरतात आणि त्यांच्याकडून काही ना काही शिकण्यासारखं पण असेल. नक्कीच नक्कीच बरोबर आहे ना. नक्कीच. अजून काही सांगू शकाल का? हे सगळं होत असताना समाजकारणाची आवड, राजकारणाची आवड तर रक्तामध्ये भिनतच गेली. आणि हे करत असताना कसं जमलं मला सांगता येणार नाही, परंतु आमचं जे वैयक्तिक मध्यमवर्गीय आयुष्य होतं, जे मला शेतीची आवड होती, म्हणजे त्याच्याविषयी सांगायचं तर आमच्या घरगुती शेती होती, ती नांगरणं, ती नांगरण्याच्या पद्धती या सगळ्या आमच्या गड्यांबरोबर राहून मग ते दमलं, पावसामध्ये भिजलं आणि शेत नांगरलं, भाताची लावणी चालू असली की मग तो आजी आमची किंवा आमची आई घरून गरम चहा आणायची, तो फोडणीचा आवाज बरोबर लोणचं असायचं, त्याचा आनंद घेणं असेल, मग गाई गुरांमध्ये बागडणं असेल, मग आमच्या गायी होत्या त्याचं दूध काढणं असेल, ती वासरांना औषध पाजणं असेल किंवा वासरांना खेळवणं असेल, भात पिकल्यानंतर त्याची जोडणी करणं असेल, मग नारळावर चढणं. मग नारळावर चढण्याचा जर आनंद तुमच्यापैकी कोणी घेतला नसेल, अगदी पट्टीचा नारळ चढणार होतो. बरं. आता माझं वजन वाढल्यामुळे कधी कोणी विश्वास ठेवेल की नाही मला नाही, पण सर्वसाधारण खूप लोक घाबरतात तसं चढायला आणि असे नारळ काढायला, कारण उंची खूप असते नारळाची. नक्कीच. नारळ आणि पोफळ ही म्हणे बहीण भाऊ समजली जातात. तर माडावर चढणं हे ज्याला म्हणता येईल तुलनात्मक दृष्ट्या माडावर चढणं हे सोपं आहे असं मी म्हणेन. पोफळीवर चढणे जास्त थ्रिलिंग आहे, कारण पोफळी हलत असते. पोफळी जर तुम्ही बघितली तर ती अरुंद असते, छोटी असते आणि ती उंच असते जास्त तितकीच, आणि ती वाऱ्यावर जास्त झुलत असते. माड हा स्टेबल असतो. काही ठिकाणी माडावर खापाही पाडलेल्या असतात, पण मी बिनखापाच्या माडावर चढायचो. ते वैशिष्ट्यपूर्ण पद्धत होती, ती मी शिकून घेतली होती. आणि त्या सगळ्यात माडावर चढण्याचं जर मी सांगितलं तर माडाच्या शेंड्यामध्ये जाऊन बसणं हाच आनंद असतो. म्हणजे तुम्ही चढत गेलात वर की तिसरी सवय पकडायची, स्वतः लिफ्ट करायचं आणि त्या शेंड्यामध्ये जाऊन बसायचं, मग त्यातलं शाळा एखाद्या काढून उतरवायचं, मग पिकलेले नाळे, सुकलेले नाळे असेल ते फिरवून टाकायचे. हे सगळे जे अनुभव आहेत तर ते मी अनुभवले. त्यामुळे जो आनंद आहे आयुष्यातला तो शेतीमध्ये, म्हणजे कोकणात राहण्याचा तो एक आनंद जो असतो तो तुम्ही छान अनुभवला. अगदी अनुभवला. अजून काही तिकडच्या आयुष्याबद्दल किंवा तिकडचे तुमचे जे रोजचे व्यवहार होते त्या संबंधात, किंवा असं काही वेगळं काही सांगू शकाल का? कालोगामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे तिथे नोकरी केली, ते तर करायलाच लागते प्रत्येकाला, चरितार्थासाठी ती केली. त्याच्यावर आपण म्हणजे ते मी सांगेनच, पण त्याच्या जोडीला हे समाजकारण करत असताना अनेक नामवंत व्यक्तींची, या ॲडमिनिस्ट्रेटर्सची, अनेक समाज घटकांची, अनेक प्रश्नांची, अनेक समस्यांची माझी जवळीक झाली. म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये न आलेले प्राध्यापकांसाठी प्रयत्न करणं असेल, अगर कोकणामध्ये उपकेंद्र यावं विद्यापीठाचा म्हणून प्रयत्न करणं असेल, अशा अनेक अनेक अशा, म्हणजे मी त्याचं काही श्रेय घेऊ इच्छित नाही, कारण एकत्र येऊन काम केलं. अशा अनेक चळवळींमध्ये भाग घेण्याची संधी मला लाभली. आणि लायन्स क्लब सारख्या एका प्रतिष्ठित संघटनेशी पण माझा जवळचा संबंध आला. तो संबंध आजही आहे. मी लायन्स क्लबचा 1 वर्ष सेक्रेटरी म्हणून जबाबदारी घेतली. आता एक लायन्स क्लबची अतिशय, रत्नागिरी लायन्स क्लब विषयी बोलायचं झालं तर अतिशय चांगल्या लोकांचा असा संच आहे. आणि त्याच्यामध्ये एक सेवा पुरस्कार आम्ही देतो. त्या सेवा पुरस्कार समितीवर मी स्वतः गेली अनेक वर्ष काम करतो. समाज घटकाला, समाजाला योगदान देणारे जे लोक असतात त्यांचा सन्मान करायचा, असं त्याच्यामध्ये आम्ही करतो. आणि अशा संघटनांमध्ये काम करत असताना अनेक समाजसेवी संघटनांमध्ये माझा संपर्क आला. आमचं जे ज्या कॉलेजमध्ये शिकवलं त्याच्या कॉलेजच्या एका क्वालिटी सर्कल कमिटीवर पण माझी नियुक्ती आता केली. त्याच्यामध्येही मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही योगदान देता येईल ते देत असतो. आणि ज्या समाजामध्ये जे काही समस्या आपल्याला जाणवतील त्यासाठी एकत्र येऊन संघटन करायचं मला आनंद वाटतो. त्याच्यामध्ये कोणत्या श्रेय घेण्याचा प्रश्न नसतो. समाज कल्याण हे मूळ तुमचं एक आवड आहे आता, किंवा हॉबी आहे म्हणा, किंवा अगदी 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 नक्की. काय म्हणजे ऍक्च्युली काय
हॉबी म्हणण्यापेक्षा ते माझा नैसर्गिक कल आहे असं म्हणतो. हा हा मग नैसर्गिक कल आहे कारण हे सगळं म्हणजे म्हणता येईल माझी आजी एका वेगळ्या टप्प्यावर माझ्या आयुष्यावर प्रभाव तिने टाकला. माझ्या आईने एका वेगळ्या टप्प्यावर पत्नीनेही माझ्या जीवनावर प्रभाव टाकला. तर या सगळ्या जे व्यक्तीवर घडत आलं तर त्याच्यामधून नैसर्गिक ज्याला म्हणता येईल ते नैसर्गिकरित्या मला ती आवड निर्माण झाली असं मी म्हणेन. त्यामुळे हे करत असताना मी म्हटलं त्याप्रमाणे की नोकरी करणं हा एक माणसाच्या आयुष्यामधला भाग असतो. योगायोगानं मी ग्रॅज्युएट झालो आणि महाराष्ट्राच्या मोठा आढावा मी घेणार नाही पण ज्याला इंडस्ट्रियलायझेशनची सुरुवात डिसेंट्रलाइज सुरुवात म्हणून म्हणजे ज्याला MIDC चं संघटन महाराष्ट्र शासनाने केलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन केलं. त्यामुळे रत्नागिरी सारख्या शहरामध्ये इंडस्ट्रियल एरिया उभारला गेला. तिकडे कुठच्या इंडस्ट्रीज आहेत आता? त्या सांगते 70चं दशक म्हणून 70च्या दशकामध्ये ज्या महाराष्ट्रात चांगल्या घटना घडल्या त्यातली MIDCचा विस्तार विविध ठिकाणी होणं त्याची 70च्या 75च्या दशकामध्ये सुरुवात झाली. आमच्या राहिलेला प्रोजेक्ट आला नाही. न आल्याबद्दल मी काही बोलत नाही परंतु JK फाईल्स सारखी एक चांगली इंडस्ट्री लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री रत्नागिरीमध्ये सुरू झाली 77-78च्या दरम्यान. आणि कॉलेजमध्ये मी एक म्हणजे म्हणता येईल की चांगले गुण मिळाल्यामुळे माझं नाव आमच्या प्रिन्सिपॉलनी त्यांच्याकडे पाठवलं. एक छोटासा इंटरव्ह्यू झाला आणि तिथे माझं करिअर सुरू झालं. आणि मग मी बरोबर की चूक मला माहिती नाही पण कोणत्याही प्रकारे इतर नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले. इंडस्ट्रीमध्ये जो गेलो तर एक सरळसोटपणे मी इंडस्ट्रीमध्ये मी काम करत राहिलो आणि जवळपास मग पुढचं आयुष्य माझं कॉर्पोरेट छोट्या इंडस्ट्रीतून मोठ्या इंडस्ट्रीकडे प्रगती झाली. आणि मग आता तुम्ही काय करता? आता निवृत्त पूर्णपणे का कसं काय? खरं तर निवृत्ती हा शब्द तर ठीकच आहे की निवृत्ती हा शब्द एका टप्प्यावरती येतो की आपण ज्या पैसा मिळवण्याचा बंद करतो तो एक निवृत्ती टप्पा असं म्हणायला हरकत नाही पण तो बदल आहे. तर मी हे जे टप्पे आहेत हे वयाचे टप्पे असे 30-40 हे फारसे म्हणत नाही. ते फिगर आहे. त्यामुळे मी म्हणेन की वेगळं काही मी केलं असं म्हणणार नाही परंतु जी नवोन्मेषी माझ्यामध्ये जी काही वृत्ती माझ्या रक्तामधून आली असेल माझ्या ॲन्सेस्टरकडून आली असेल. मी 60 वर्षी सायकलिंग चालू केलं. म्हणजे वजन कमी करणं हे त्याच्यामध्ये उद्या असेलही पण त्यापेक्षा अनेक जे लाभ मला झाले. मी 60 वर्ष सायकल चालू केली. आमच्या एका शेजाऱ्यांनी वर्णन केलं की ज्या काळामध्ये लोक ह्या सगळ्या गोष्टी बंद करतात त्या काळात राजीवने या सायकलिंग सुरुवात केली. आणि खरंच आहे मी 5 जूनला किंवा 5 जूनला मला वाटतं एक दिवस असतो पर्यावरण दिन. मी त्या दिवशी योगायोगाने सायकलिंग सुरुवात केली आणि त्याचा आनंद खूप घेतला. पण मग आता तुम्ही पुण्यात ज्याला आहात की पुण्यामध्ये कसं काय? पुण्यामधलं माझं येणं आहे हे माझ्या मुलामुळे मुलगा इकडे आल्यामुळे झालं. आणि पुण्यामध्ये सुद्धा ज्याला म्हणता येईल जो निसर्गरम्य भाग आहे बावधनचा इंडी पाषाणचा तो योगायोगाने आम्हाला तिथे राहता आलं. आणि बावधनला राहतो. हा बावधनला ते प्रामुख्याने ते म्हणजे ज्या गोष्टी मला मी काही छोट्या केल्या असतील तर त्याचं जास्त व्यापक रूपांतर त्याने केलं समजेल. मला व्यवसायाची आवड होती तो आता पूर्ण व्यवसायामध्ये जवळपास त्याने जास्त त्याने रस घेतलेला आहे. तो पर्यटन व्यवसायाची त्याला खूप आवड आहे. त्यावर तो ट्रॅव्हलिंग कन्सल्टंट आहे आणि आंब्याचाही कोकणातला तो व्यवसाय करतो. आणि आता टूर्स अरेंज करतात. ज्येष्ठ नागरिकांना तो स्वतः घेऊन जातो. अयोध्येपासून तो अगदी कच्छच्या रणापर्यंत तो अनेक जणांना घेऊन जातो आणि ज्या आपुलकीनं तो ते करतो ते पाहणं एक माझा आनंद आहे. त्यामुळे मी पुण्यामध्ये आलो. तुम्ही जे संदर्भ घेतला तो पुण्यामध्ये मला येण्याचं त्याचा व्यवसाय इथे असल्यामुळे मी पुण्यामध्ये आलेला आहे. लिमये साहेबांचा रत्नागिरी कोकण येथील अनुभव आयुष्यातल्या वेगळ्या वेगळ्या घडामोडी ऐकायला खूपच अनोखं होतं. खूप मजा आली. असेच त्यांचे आयुष्यातले अनुभव ऐकायला त्यांना डिबेट करायला खूप आवडतं. असा एखादा डिबेट त्यांच्याबरोबर करायला आवडेल. पण आता वेळेअभावी आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. आज मयूर यांचं केअर फाउंडेशन तर्फे एक
रोप देते त्यांना. धन्यवाद. कोकणात ते कुठेतरी लावू शकतात. त्यांच्याकडे शेती पण आहे मला वाटतं थोडीफार, आहे. तिथे कुठेतरी लावू शकतात. जांभळाचं रोप आहे. अरे वा, हा. हे जांभळं आरोग्य नाही, हा? जांभळं आरोग्य नाही. हो, प्रश्नच नाही. नक्की, धन्यवाद. आणि सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा यांच्याकडून एक छोटंसं टोकन श्री लिमये यांच्यासाठी. पाहत रहा सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. लिमये साहेबांची मुलाखत जरूर जरूर पहा. माझ्या अगोदरच्या काही मुलाखती बघायच्या राहिल्या असतील, उदाहरणार्थ सौ संध्या जोशी किंवा सौ अयंगार, अशा मुलाखती जरूर बघा. ह्यापुढे होतील त्याही मुलाखती पहा. कमेंट करा. तुमचे कमेंट खूप महत्त्वाचे असतात. सबस्क्राईब तर कराच करा. आत्तापुरतं धन्यवाद. परत पुढच्या मुलाखतीबरोबर भेटूया. थँक्यू. धन्यवाद.